नमस्कार मंडळी. कसं काय? पाऊस पाणी काय म्हणतं आहे? पाऊस भरपूर झाला आहे ना? हां, तरीच त्यावरूनच मी आता तुम्हाला एक पावसाची गोष्ट सांगत आहे. हां, ऐका बरं का. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाने विचार केला की ही सारी सृष्टी मी निर्माण केली. आणि आपण म्हणतोच त्याला सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहे म्हणून. तर त्याला प्रश्न पडला की एवढी सृष्टी निर्माण मी केली, पण मला त्याचा काय उपयोग आहे? मला कोणीच काही विचारत नाही. सगळं जे आहे ते इतर देवतांची पूजा वगैरे अर्चा होते, पण तो मला काही असं त्याच्यापासून लाभ काहीच नाही. मग तेव्हा त्यांनी आपल्या पित्याला प्रश्न केला आहे, म्हणजे विष्णू परमात्म्याला. आणि त्यांनी विचारलं की बाबा, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? म्हणे विचार की. म्हणे तुमचा पुत्र मी असून सृष्टीकर्ता ब्रह्मदेव एवढंच फक्त माझं महत्त्व आहे म्हणे, बाकी मला कुठेच काही स्थान नाही आहे. असं का बरं? म्हणे मलासुद्धा वाटतं की मलासुद्धा काहीतरी महत्त्व असावं, स्थान असावं काहीतरी. मग देव म्हणतात ठीक आहे, तुझी तशी इच्छा आहे का? मी सांगतो. तुझ्या हातात जे हे कमळ आहे ना म्हणे, तर ते कमळ जे आहे ते तुला जितक्या दूर अंतरावरती फेकता येईल पृथ्वी तलावर तेवढं तू फेक म्हणे फक्त. आणि ते ज्या ठिकाणी फेकलं जाईल त्या ठिकाणी एक तीर्थ निर्माण होईल आणि त्या तीर्थाची तुझ्या नावाने ओळख होईल, तुझ्या नावाने ते प्रसिद्ध पावेल. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाला खूप आनंद झाला आणि त्यांनी हातातलं जे कमळ होतं ना, ते कमळ त्यांनी पृथ्वी तलावावर फेकलं. फेकल्यानंतर देवाने त्याला सांगितलं, पण एक ऐक. म्हणजे काय? तर ह्या जे तीर्थ ते निर्माण होईल त्याच्याकरता तू फक्त एकच करायचं की जो मुहूर्त निघेल त्याच मुहूर्तावरती तू अमक्या अमक्या मुहूर्तावरती त्याची स्थापना कर, प्राणप्रतिष्ठा कर. कारण प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? त्याच्यामध्ये मंत्राच्या ह्याने सामर्थ्याने तिथे चेतना उत्पन्न करणं आणि त्याच्यामुळे त्या तीर्थाला महत्त्व प्राप्त होतं. प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय आपण काही केलं तरी ते व्यर्थ असतं. साधा गणपती मांडला तरी आपण म्हणतो नाही त्याची प्राणप्रतिष्ठा करायची अजून, हो की नाही? तर प्राणप्रतिष्ठा केल्याला फार महत्त्व असतं. त्याच्यामुळे त्या मुहूर्तावर तू प्राणप्रतिष्ठा कर. आणि देवाने त्याला एक मुहूर्त पण सांगितला असतो. ब्रह्मदेवाला आनंद होतो. विष्णूला नमस्कार करून ते पुढे निघतात, कारण त्यांना आता घाई झालेली असेल ना की आपलं तर ते ब्रह्मदेवाचं जे हातातलं कमळ होतं ना, ते कुठे पडलं माहिती आहे का तुम्हाला? अजमेरजवळ पुष्कर म्हणून क्षेत्र आहे ना, त्या पुष्कर क्षेत्री ते कमळ पडलं. तिथे पडल्यानंतर ब्रह्मदेवाला आता घाई झाली होती की पुढची तयारी करायची आहे. यज्ञ, याग, होम, हवन सगळं प्राणप्रतिष्ठा करायला लागेल ना, म्हणून ते डगबगीने निघालेत पृथ्वीवरती यायला. तर इकडे काय होतं, नारद मुनी नेमके त्यांना आडवे येतात. आडवे येतात म्हणजे चालले असतात ते. तर सहज त्यांचं लक्ष जातं नारदाचं. म्हणतो बाबा एवढे घाईत कुठे चालले आहेत? म्हणून तो हाक मारतो, बाबा, अहो बाबा कुठे चाललात आपण एवढ्या घाईने? हां, ब्रह्मदेव थांबतात. अरे म्हणे एक आनंदाची बातमी आहे. मला आत्ताच म्हणे विष्णूंनी वर दिलेला आहे आणि पुष्कर नावाचं क्षेत्र जे आहे ते माझ्याने तिथे होणार आहे प्रसिद्ध, म्हणून तिथे मी प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची त्या गर्दी घालते. बरं झालं पण म्हणे तू थांबलास, भेटला म्हणजे मला. तर म्हणे तू असं कर की घरी जाऊन तुझ्या आईला सांग की तू लवकर अमक्या अमक्या मुहूर्तावरती लवकर अगदी तिथे येऊन बैस, मी जातोच आहे तोवर पुढे. ठीक आहे म्हणे, सांगतो ना आईला. आता नारदच ते त्यांनी कळ लावायचं ठरवलं, पण बघा त्याच्यातून सुद्धा ना खूप चांगल्या गोष्टी घडत असतात. त्याप्रमाणे नारदांनी काय केलं, आपण इतरांची खेचरी म्हणजे ओढतो, तर आपण आज आईबाबांची मजा करूया जराशी असं म्हणून मग ते काय करतात, मातेकडे जातात, सावित्री मातेकडे, आणि तिला नमस्कार करतात. मातेंनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ती म्हणते, नारदा कसा आलास तू, कसा आहे त्रिभुवनात, काय चाललं आहे, ठीक आहे ना सगळं? अगो हो, तेच सांगण्याकरता आम्ही आलो आहे. आज म्हणे बाबांना विष्णूकडून वर मिळालेला आहे, विष्णुदेवांकडून, आणि पुष्कर अजमेरजवळ जे पुष्कर क्षेत्र म्हणून त्यांच्या नावाचं तीर्थ निर्माण होणार आहे. पण त्याच्यासाठी होम हवन वगैरे सगळं यजमानपद तुला स्वीकारायचं आहे आणि बाबांना.
तर तू लवकर जाशील, पण एकटी जाऊ नकोस हं. आणि बघा, बायकांना आपल्या नवऱ्याचं कौतुक बघायची आणि हे करायची खूप हौस असते, कारण आणि त्यांनाही स्वतःला मिरवायला आवडत असतं. म्हणून सावित्री मातेला नारद मुनी सांगतात, एकटी दुपटी जाऊ नको हां, नटून थटून सगळं अलंकारासहित तुझं वैभवसुद्धा सगळ्यांच्या डोळ्यात भरेल अशा रीतीने तू अंबारीतून वगैरे अशी व्यवस्थित जा. आणि एकटी जाऊ नकोस, तुझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे जे काय परिवार असेल आणखीन इतर, त्या सगळ्यांना एकत्र कर आणि त्यांना घेऊन तू तिथे ये. ठीक आहे म्हणे, चालेल. आणि मग तिला खूप आनंद होतो की चला, यज्ञ होतं म्हणजे आपल्यालाही यज्ञामध्ये मिरवायची संधीच आहे हे. म्हणून ती सगळ्या आपल्या इष्टाप्तांना सगळ्यांना आमंत्रण देते आणि सगळ्यांना गोळा करून एखाद्या वरातीत जसं आपण जावं ना, तशी ती मस्तपैकी अंबारी वगैरे सजवलेली आहे आणि ती डुलत डालत त्या अंबारीतून येत असते. परंतु इकडे काय होतं, ब्रह्मदेवाने आपलं हे सांगितलेलं असतं ना, सगळी तयारी यज्ञाची वगैरे तयारी करायला सांगितली असते पुढे. त्याप्रमाणे इंद्र वगैरे सगळे ऋत्विज लोक वगैरे जे असतात ते सगळे त्या ठिकाणी जमलेले असतात. होम हवनाची सगळी तयारी झाली असते. मोठा यज्ञमंडप उभारला गेला आहे, पताका वगैरे सजवून अगदी छानपैकी. आणि आता यज्ञाला सुरुवात करायची, पण काय यांची चुळबुळ सुरू होते, अजून कशीही सावित्री आली नाही, अजून कशी हे येते असं म्हणून मुहूर्त टळायला लागला. तसं त्यांनी ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितलं की जा रे, एखादी कुवारी कन्या आण माझ्यासाठी बघून, तिचं पाणी ग्रहण करतो आणि तिलाच बसवतो शेवटी. कारण काय, कुठल्याही पुरुषाच्या मागे शक्तीही लागतेच आणि शक्ती म्हणजे स्त्री त्याची, तर तिच्याशिवाय तो विधी पूर्ण होत नसतो. असं म्हणून बघा, काही ठिकाणी कमरेला सुपारीसुद्धा वेळ आली तर लावतात. तर अशा वेळेस काय झालेलं आहे की त्या इंद्राला त्यांनी सांगितलेलं आहे कुवारी कन्या आण. त्यांनी काय केलं, एक गुजर कन्या आणली कुवारी. पण ब्रह्मवृंद सगळा म्हणाला की नाही, ही चालणार नाही, ही गुजर आहे, ही कशी चालेल. मग आता काय करायचं. नाही म्हणे, हिचं गाईमध्ये रूपांतर करा, हे गवतामध्ये रूपांतर करा, ते गाईला खाऊ घाला आणि मग तिच्या पुढची जी कन्या होईल ती गायत्री, असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मंत्र सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी ती गायत्री निर्माण केलेली आहे. त्या ठिकाणी निर्माण केल्यानंतर तिचं गांधर्व पद्धतीने ब्रह्मदेवाने लग्न केलं तिच्याशी आणि होमाला सुरुवात केली. त्या ठिकाणी झालं. होमाला सुरुवात केल्यानंतर आहुती पडतात, ते धुराचे डोट निघतात ते, आणि ह्याचा सगळा गजर होतो आहे, त्या वेदमंत्राचा घोष होत चाललेला ऐकतात ते सगळेजण. आणि सावित्री डुलत डालत येते, बघते तर काय आकाशात धुराचे डोट उठतात त्या यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर. आणि मग तिची तळपायाची आत मस्तकाला जाते. ती त्या यज्ञमंडपाच्या दरवाजापाशी आलेली आहे, मंडपापाशी, आणि खाली उतरली अंबारीतून. खाली उतरल्यानंतर रागाने फणफणलेली आहे ती अगदी. आणि आल्या पहिल्या तिने बघितलं की आपला नवरा बसलेला आहे, आहुती देतो आहे आपल्याशिवाय. म्हणून तिला खूप अपमान वाटला. तिने पहिला शाप दिला तो ब्रह्मदेवाला दिला की ह्या पुष्कर स्थानाशिवाय जगात तुला कुठेही मान मिळणार नाही. कारण काय, तर हा देवांनी तुम्हाला वर दिलेला आहे आणि त्यामुळे फक्त ह्या स्थानाला तुमची किंमत राहील. आणि त्या स्थानामध्ये जर का आपले लोक समजतात भारतीय की तिथे दान केल्याने आपल्या पूर्वजांसुद्धा सगळ्यांचा उद्धार होतो, हे त्याचं स्थान महात्म्य आहे. तर असं असताना काय झालं की तिथे त्याला पहिला शाप त्याला देऊन मोकळी झाली. नंतर अग्नीकडे वळते. अग्नीला वळल्यानंतर ती म्हणते, तू इथे उत्पन्न कसा झालास, चेतला कसा तू इथे, तू धुमसत का नाही राहिला मी येईपर्यंत. मी तुला शाप देतो म्हणे की कलियुगात तुझी पायमल्ली होईल. पायमल्ली होईल म्हणजे काय, तर बघा, एखाद्या आगपेटीची काडी ओढली तरी टोकाशी ती अग्नीच आहे की नाही, त्याच्याशिवाय दुसरी ज्योत पेटतच नाही किंवा काही होतच नाही, म्हणजे तो अग्नीच आहे त्या ठिकाणी. तर ती आपण आगपेटीची काडी अशी फोडली आणि आपलं काम झाल्यानंतर आपण काय करतो, खाली टाकतो आणि त्याला पायाने मसलून टाकतो. साधी गोष्ट बघा, सिगारेटचं पाकिट घेतलं, लोक सिगारेट ओढतात आणि खाली टाकून देतात सिगारेट संपल्यानंतर थोटूक. आणि ते थोटूकसुद्धा काय असतं, टोकाशी तो अग्नीच आहे की नाही तो, तर तो पायांनी मसलून टाकतात. म्हणजे अग्नीला हा शाप मिळाला की तुझी पायमल्ली होईल कलियुगामध्ये. झालं, त्या दोघांचं झालं. तिसरे आले ब्राह्मण. ब्राह्मणांना म्हणते
तुम्ही या ठिकाणी कशा करता आला? तर तुम्ही दक्षिणेच्या आशेने आलात ना, पण तुम्हाला एवढं कळलं नाही की मी इथे आलेली नसताना तुम्ही ती दक्षिणा स्वीकारतात कशी? आणि मी तुम्हाला शाप देते की तुमचा हात सदाई असाच राहील, असा होणार नाही. कारण काय, दान हातामध्ये काही तुमच्याजवळ असेल तर तुम्ही करू शकाल की नाही, पण तुमचा हातच मुळात असा राहील. तर बघा, ब्राह्मणाला लक्ष्मीचं सुद्धा शाप आहे. कारण भृगु ऋषींनी लाथ मारली ना विष्णूला, ती म्हणते माझा निवास ज्या ठिकाणी आहे तिथेच तुम्ही लाथ मारलेली आहे देवा, हे भृगु ऋषींना सांगितलं आहे. तर तुमच्याजवळ विद्या राहील, तुम्ही ज्ञानसंपन्न राहाल, पण जिथे ज्ञानसंपन्न चारित्र्य असेल, म्हणजे जेव्हा परमेश्वराचा तुमच्या पाठीशी पाठिंबा असेल तेव्हाच मी तिथे स्थिर राहील, अन्यथा तुमचा हात असाच राहील मागणारा, असं म्हणून त्याला शाप दिला ब्राह्मणाला. झालं. वळता वळता बघते ती, तर काय दिसतं तिला की हिला आणि कोणी आणली आहे. गाय तुझ्याकडे बघते आणि मग म्हणते की हिला इथे कोणी आणली. तर सगळेजणं मूकतेने इंद्राकडे बघतात. बोलत कोणीच नाही, पण सगळ्यांच्या नजर ज्या असतात त्या सगळ्या इंद्रावरती स्थिर होतात. आणि मग तिचा तळपायची आग मस्तकाला जाते. तर ती त्याला शाप देते की अरे इंद्र म्हणजे काय, वरुणाची देवता आहे ती, आणि तू पृथ्वीवरती पड, नाही तर नको पडू, लोक तुला शिव्याच देतील. आणि बघा, पाऊस जो असतो ना तो जर लवकर पडला नाही ना तो लोकांची लाही होते, पाणी होत असतं त्यांना. शेतं सगळे उजाड पडलेली असतात, सगळेजण चातकासारखी पावसाची वाट बघत असतात. आणि मग म्हणतात कुठे मेला दडून बसलाय, अजून पडत नाही, काय झालं मेल्याला पडायला, पडणं म्हणं मेल्या एकदाचा. झालं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अतिवृष्टी झाली तरी मेल्या, आता बस करणं, बस झालं ना, जेव्हा पड म्हणावं ते मेला तेव्हा मेला पडत नाही, आणि आता पडतोय मेला एकसारखा, दम मारणं जरा, ऐकणं जरा. म्हणून एवढंच काय, तर त्याच्यावर तोडगे करतात. लहान मुलांना काय तर म्हणे विस्तव ठेवलं बाबा, म्हणजे त्याला चटकेसुद्धा दिले जातात पावसाला. अशा रीतीने ह्या पावसाला तो पडला तरी शिव्याच, नाही पडला तरी शिव्याच. आहे की नाही मजेशीर गोष्ट? त्याच्यातून चांगलं तर घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं.